नमस्ते नमस्ते नमस्ते. मैं पिघल गया. हाय सर्वांना नमस्कार माझ्या फर्स्ट यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आम्ही आहोत शॉपमध्ये. सो पप्पा बाहेर गेलेत. सो बिझी असल्यामुळं सो त्यामुळे मी आणि मम्मी शॉपमध्ये बसलेलो आहोत. सो आज मम्मी पप्पांचं ॲनिव्हर्सरी आहे. ते माझ्या मम्मी आणि पप्पांना दोघांना पण सरप्राईज आहे. आणि सो असंच चला काय काय होतं आज बघूया. चला. मी मम्मीला म्हणत होते की काहीतरी बोल मम्मी, म्हणजे फर्स्ट आहे ना थोडं, म्हणजे तरी पण असं शांत बसले होते. यार किती औसम है. सो गाईज आज पप्पांचं मम्मीचं ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी स्वीट आणायला आले. Oh my god. सो गाईज इथं खूप ऑप्शन्स आहेत, पण मम्मी पप्पांना गुलाबजामुनच आवडतं आहे. सो मी गुलाबजामुनच घेतली आहे. सो गाईज आता मी घेतलेली आहे अन्नपूर्णामध्ये गुलाबजामुन. सो पप्पा मम्मींना हे खूप आवडतं आणि मला पण. यार किती औसम है. सो गाईज मी आता आलेली आहे. सगळं काय ते स्पेशल डे आहे ना, सो आता स्पेशल काहीतरी न्यायला हॉटेलला आली आहे. सो चला घेऊया काहीतरी. मी घेतलेलं आहे अंगराजमधून. सो आज मी आलेलं आहे. सो पप्पा मम्मीसाठी रोज घेतलेली आहे. हे बघा मित्रांनो, मम्मी पप्पांचं वेडिंग ॲनिव्हर्सरी निमित्त मी सगळं केक, स्वीट्स आणि फ्लावर्स आणलेली आहे. सगळं सजावट केलेली आहे आणि मम्मी पप्पांना हे सरप्राईज आहे आणि त्यांना काही पण बघायला दिले नाही आम्ही. आणि केकवरती मी माय होल वर्ल्ड म्हणून लिहिलेलं आहे, कारण त्यांनीच मला सगळं आहात. सो आता फ्लावरवरती मी जे बी म्हणून लिहिलेलं आहे ते येत नव्हतं, तसंच ट्राय केले. सो कमेंट करा कसं वाटलं. मित्रांनो सॉरी कारण मी तुम्हाला एक सांगायचं विसरले. काय म्हटलं तर मी काय घेतले घरी जेवायला, तर मी ऑर्डर केलते. काय ऑर्डर केलते विसरले का. नाही मी केलते एक व्हेज चिली मिली. सो व्हेज होतं. सो मी व्हेज बिर्याणी केले आणि एक खवापोळी पण केले, कारण पप्पांना खवापोळी म्हणजे खूप आवडतं. त्यामुळे मी खवापोळी घेतले आणि असंच मी मम्मी पप्पांचं वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केले. सो तुमच्या पण घरी तुमच्या मम्मी पप्पांना असं म्हणजे आम्हाला एवढं त्यांनी करतात, आम्ही त्यांना थोडंफार असं केलं ना, त्यांनी एवढं खुश होतात आणि त्यांचं खुशमध्येच आमचं खुश आहे असं मला वाटतं. आणि हेच खरं आहे. तर तुमच्या मम्मी पप्पांना पण असंच खुश करा आणि त्यांना पण असं सेलिब्रेट करा, कारण त्यांनी सेलिब्रेट करून घेत नाही, कारण आपल्यालाच त्यांनी करतात. सो प्लीज असंच तुमच्या घरी पण तुमच्या मम्मी पप्पांचं बड्डे असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे, काहीतरी असं सेलिब्रेट करा, त्यांना खुश करा. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. थँक्यू. वेलकम. पप्पा मम्मी आजचं सरप्राईज तुम्हा दोघींना कसं वाटलं. फर्स्ट क्लास, चांगलं. थँक्यू. आणि मला एक सांगायचं असं आहे की मुलगी असायलाच पाहिजे, कारण मुलापेक्षा मुलीचा जीव भरपूर असतोय. मुली हे जीवनामध्ये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येतोय ते दोन्ही म्हणजे पप्पा आणि मम्मी हे दोघं पूर्वजन्माच्या पुण्य असलं तरच हे मुलगी त्या घरी जन्माला येतोय. हे या गोष्टीला मी मान्य करतो. आणि मुली हे जीवनामध्ये मित्रांनो इथं कॉल आलतं. ज्या घरी जन्म घेते त्या घरचं म्हणजे कळश जो असतंय, मंदिरचं कळश, त्याप्रमाणे मुली हे सगळ्यात एक नंबर जीव लावून लागणारी हे मातृशक्ती आहे. त्यामुळं मुलीपेक्षा जीवनामध्ये मुलगा जे असतो त्याला मुलीसारखं एवढं प्रेम नसतंय, पण मुली जे आहे, आज ताजं खबर आहे की आमचा मॅरेज ॲनिव्हर्सरीमुळे मुलींनी स्वतः आम्हाला एवढं ते सेलिब्रेशन केली. त्यामुळं आम्ही त्याला धन्यवाद देतो आणि ऑल द बेस्ट तुझा यूट्यूब चॅनलसाठी. थँक्यू. धन्यवाद पप्पा मम्मी. थँक्यू सो मच अँड इट्स माय प्लेजर. ओके, थँक्यू. थँक्यू. बाय बाय.